काळूबाईच्या नावानं एकविरा माता की गाव सदा आणि नंदा. तिथं काही काही लोक पायरीवर भंडारा घेऊन काय म्हणतात, सदा नानाचा येळ. कासव आहे बघा, कासव आहे. काळूबाईच्या नावानं एकविरा माता की गावदेवी माता की. तर आम्ही निघतोय रात्री 11 वाजता, म्हणजे आता 12 तर वाजलेले आहेत, रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही 14 तारखेपर्यंत आहे ना आपला प्रवास. तर आम्ही इकडून पहिला निघणार आहे जेजुरीला आणि जेजुरीवरून काळूबाई म्हणजे आपल्या मांढरदेवीला जाणार आहे. तो आमचा सुखाचा प्रवास होणारच आहे कारण की दादा आमच्या सोबत आहेत आणि बरीचशी मंडळी मागे थांबलेली आहे. बस आहे रेडी, आता निघतोय आपण. तर चला पहिला बसमध्ये बसून घ्या, 4 दिवस सोबतच असणार आहे असं पूर्ण. तर चला आता असंच 4 दिवसाचा प्रवास असणार आहे, ज्याच्यामध्ये आजची रात्र असेल, त्याच्यानंतर सकाळी आम्ही पोहोचणार आहोत जेजुरीला. जेजुरीचं दर्शन केल्यानंतर काळूबाईला मांढरदेवीला जाणार. मग तिकडून पहिल्यांदा मी पण काहीतरी अनुभवतोय कारण की मागच्या वर्षी गेलेलो होतो, पण यावर्षी योग आला का चला तुम्हा लोकांना पण दाखवेन मी. जेजुरी ते सर्वच बघतात, काळूबाईला लोक म्हणजे तिथे पूजा वगैरे कशी असते, भक्त वगैरे कसं जायचा कसा सर्व काय असणार आणि ट्रिप असणार. ट्रिप काढली दादानी, ती दर वर्षानुवर्ष काढतात दादा. आणि ही ट्रिप किती वर्ष काढतात कसं काढतात मी दादांना उद्या विचारेन. पण आता आम्ही निघतोय जरा, तर डायरेक्ट जाऊया बसमध्ये. बस पहिला बस दाखवतो मी तुम्हाला. ही आहे बस आणि 4 व्हीलर पण सोबत. आता निघालो आम्ही सर्व मस्तपैकी, पूर्ण सीट भरले, चहा बी झालाय. बाबा नवा तुला येते का वाचता? काही नाही, नवीनच शिकव बोरे असके. तर आता आम्ही निघालो इकडून. आणि दादा आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? 5-10 वाजेपर्यंत. 5-10 जेजुरीला चाललोय आता. इकडून निघूया, एक स्टॉप असेल पुढं आणि त्याच्यानंतर नवा किती 7-7 वाजतील, 7-7:30 वाजतील. नवा उडवेल, नवा असा उडवेल ना लोकांना, डेंजर, एकदम डेंजर. नवा म्हणजे बेकार काम तुम्हाला. चला 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 जरा ब्लॉग एडिट करतो. जेजुरीत आता पोचलो आहे आम्ही आणि ही करमाय नदी आहे. आणि याच नदीमध्ये जेव्हा आपण जेजुरीमध्ये येतो तर आपले देव वगैरे सर्व इथंच धुतो. जसे आता इथं देव धुतात आहे. सर्व जेवढे पण देव आणलेले सर्व धुवायला घेतलेले आहेत, सर्व धुवायला. तर मी तुम्हाला तर जवळ जाऊन दाखवतो. आणि या साईडला गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, सर्व आहेत, छोटे छोटे टेंट वगैरे आहेत. चला पहिला मी तुम्हाला दाखवतो इथं जवळ जाऊन. चला आता झालं फ्रेश, मस्तपैकी पोचलेलो होतो 8:30-9ला
जसं तुम्ही बघितलं का देव वगैरे धुवून घेतलेला आपण थोडक्यात. आणि आता आपण इथं मस्त तयारी करून गडावरती जाणार आहे आपण वरती जेजुरी गडावरती. तर बँड वगैरे चालू झालं तर मी तुम्हाला दाखवत आता आतमध्ये नेऊन. चला पहिले जाऊया. इथे लागली आमची बस आणि हा आमचा रूम आहे. तर आपण आता तिथे जाऊया.
चला 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 समोर सर तुम्हाला ओके या निघा आता. पायरीपर्यंत आलोय आणि आता डायरेक्ट चढत 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 वरती जाणार आहे. आणि बरेच वर्षाने आलो मी, पण 3-4 वर्ष नाही झालं ते. 3-4 वर्ष झाले मला येऊन. त्याच्या अगोदर आलेलो जेव्हा बहिणीचा गोंधळ करायचा होता त्या टायमाला आलेलो आणि आत्ता आलोय. तर तुम्ही बघितला नाचत नाचत आले. त्याच्यानंतर आता खाली गोंधळ होणार आहे, खूप जोरात असेल. तोपर्यंत आम्ही वरतून पाया पडून येतो. मी पण तुम्हा लोकांना दर्शन दाखवतो. वरती चेंजेस झालेत वाटतं, कारण की काम चालू होतं मागच्या वर्षी. तर वरती जाऊया. चढता चढता लागते दम. आणि इथं आले शाळेतली मुलं आलेत लहान लहान, त्यांची सहल आहे. एकदाशी पोचलो बाबा, दम लागला दम. एवढं दम लागलाय ना. बारीक बारीक पोरं आहेत ती, त्यांची सहल आली. बीडवरून आली ती लोक आणि पूर्ण जोशात बोलत वेगळं. हे बघा चला पुढे सांगा. हो दादा वा ना तिकडून. झाला आता दर्शन मस्तपैकी. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. सो तिथे पाहू शकता जेजुरी गड पर्वत, शिवलिंगाकार, मृत्यूलोकी, दुसरे कैलास शिखर, हर हर महादेव. आणि तुम्हाला जसं माहीतच आहे का कोणाचा स्वरूप आहे. इथे खाली बघा किती मोठी परत आहे. आय थिंक हे कासव आहे बघा, कासव आहेत. आणि इथे पूर्ण याच्यावरती लोक. आणि इथं फक्त आल्यावरती ना फक्त पिवळा म्हणून मी टी शर्टच पिवळी वेअर केलेली आहे. आणि नुसती हळद, तुम्हाला हळद बघायला भेटणार आहे. फक्त भंडारा पूर्ण साईडला. आणि दर्शन झालेलं आहे. आता निघे असते आपण लोक पण खाली, कारण की आता गोंधळ खाली चालू होणार आहे.
काही आडवं लागणार नाही. कापूर लावून कापूर लावून
एक कडे चुकले कोण घ्या सदा आणि नंदा. तिथं काही काही लोक पायरीवर भंडारा घेऊन काय म्हणतात सदा नानाचा येळकोट. कुणी म्हणतं सदानंदाचा येळकोट. म्हणजे सदा बी नाही आणि नंदा बी नाही. काय म्हणायचं माहिती का सदैव आनंदाचा आहे. काय आहे असं खाली वाकून सदैव आनंदाचं एअरपोर्ट म्हणलं बरं का. सदैव आनंदाचा तर इथे पॅराग्लायडिंग टाईपमध्ये बघा ना पॅराशूट दिसतंय आणि मस्त आहे बघा. खाली आपलं जेजुरी गड आणि त्याच्यावरतून पॅराशूट चाललं आहे. किती भारी ना, मस्त वाटतं बघा एकदम वरती. किती हाईटला आहे, उंच चाललं आहे. आणि इथे आपला जेजुरी गड.